सविते, लमच्या किती हौशी म्हणावा रे तू. ए बाय, तुला दिसताय का मी शेण उचलत आहोत? जी वहिनी, माझ्या घरचा शेण उचलावाचा होता जी. बे आता भाभीला अशी कामं सांगशील का बे? का होते बे, रोजी देतो ना मी 350 देतो. अरे बकऱ्या गण्या, माझा पिछा सोड. गलती झाली, मी ना तुझ्याकडून चॉकलेट आणि भालू घेतलं तर. बापू गण्या, माझा पिछा सोड, मला अजून शेण उचलावाचा आहे. वहिनी, तुमची बस टोपलाभर हकते का जी? तुमची बस तेवढी नाही हग बापा. अबे भोशीच्या, तू येते माझा काम करावं लालास, हा शेण हगल्याच्या गोष्टी सांगावं लालास बे. गण्या आज नाही जम, खरंच नाही जम रे. उद्या ये तू, उद्या नक्की जमल पाय. उद्या म्हणू माझे केस पांढरे होऊन राहिले, पण तुझा उद्या कधीच नाही येऊन राहिला. मला खरं खरं सांग, तू माझ्यावर प्यार करतेस का नाही? आई ते येती नस कापतो माझी. ई बकऱ्या गण्या, माझा बाप दणकट राक्षस आहे. माहित गीत झाला ना तर आपल्या दोघांचे चमडे काढते. तुमच्या राजकुमारच्या पोरासोबत तंशीच्या ढगात भेटलीस तेव्हा नाही काढलं काय चमडे? फक्त मलाच बहाणे देतीस तू सविते. लढते बोशीचा बे डेंग्या. सॉरी वहिनी, देऊन देवा ना जी. ए मी तशी दिसतो का जी? वहिनी शेणाचा टोपला देवा म्हणलो याच्या डोक्यावर. तुमचा डोकसा दुखला असेल ना. बाई मला चाय बनवून दे. बापू लहानच्या, ते बस तुमची मुतत आहे पाय, तो पे तू. चाय पेक्षा चांगला लागते बापू. बे डेंग्या, आपला काम कर ना बे. बापरे, काहून बे लहानच्या, तुझ्याकडे कपडे नसेत का बे उघडा हिंडतेस तर? अबे मी कसा हिंडो, तुला काय करत आहे बे गण्या? बे टकल्या, या शेणामध्ये तुला बुजवून मारीन. आई माझ्यासाठी पटकन चाय बनव आणि दिवसभर माझ्यासोबत राह. पप्पा येणार आहेत घरी. बे भोशीच्या किती खोटा बोलतेस बे. आयक गण्या, आता माझे पप्पा येणार आहेत म्हणते. आज नाही भेटू ना. ए तू का पागल आहेस का? तो तुला चुत्या भरून चालला. त्याच्याकडे फोन नाही, काही नाही, त्याला कसं माहित तुझा पप्पा येणार आहे का नाही म्हणून? इनी टेन्शन नको घ्या. आताच मी ना माझ्या बापाला फोन लावायला सांगलो. तुमच्या बापाले, तुमचा बाप अजून रातवरी येणार नसे. तू नाही म्हणशील नाही? ठीक आहे, चल बराबर बे गण्या भाऊ. नाही तर साला मला 7व्या महिन्याची तयारी करा लागल. आई व दातकुडी दुखत आहे मामाजी. पाठीवर लात मारता मारता चेहऱ्यावर लात मारावाची काही गरज होती का? आज्या पोरीले तू ना ओईओ मध्ये नेलास कसा? कसा म्हणजे हात धरून नेलो. ऐका ना भाऊ, माझ्या मित्रानं कसा नेलन हा विचारण्यापेक्षा आपल्या पोरीला विचारा ना तू कशी गेलीस म्हणून. म्हणजे जेवढा गण्या भाऊचा या कांडामध्ये हात आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्या पोरीचाही असेल ना. अबे डेंग्या, उड्यात गेला. मी काहीच नाही म्हणलो भाऊ, मार आला आमच्याले. एकदा त्याला खोडी तळ्यात नेऊन फेका, मला काहीच नाही. डेंगू मेरे भाई बचा ले यार. सरपंच साहेब, पुरी पंचायत बसली आहे. आता ह्या कांडाचा काय फैसला सुनवाचा आहे, लवकर सुनवा. मले इन्साफ पाहिजे, इन्साफ. काय रे बाबू, शाळा शिकावाच्या वयात तू हे काम करून राहिलास का बे? सरपंच साहेब, आमच्या बांधीच्या धुऱ्याला तुम्ही डेंग्याच्या काकी सोबत का करत होताची? बाबा बे, पप्पा जाऊ द्या ना. अय हळ ये तू. लमच्या पुरी नाक कटून ठेवलीस गावामध्ये तू ना. माझा जिना हराम झाला. कोणा बाई? तुझ्या बाई. लहानाचा मोठा तुला यासाठी केलो काय? लमचे माणूस सुखाने गावाच्या बाहेर नाही जाऊ सका. आपली बोरगी घरी चांगली सुखाने राहील त्याच्यासाठी मी धडपड करतो. आणि तू इकडे बाबू सोना करू करू आपले हातपाय रंगवून राहिलीस. बाबा तलवार नाही भेटली ते हे एके मानलो चालेल का? अरे बाप रे, तुझे मायबाप कुठे गेले बे? त्याला खबर नाही का आज त्याच्याच पोरासाठी पंचायत बसली म्हणून? माझा बाप आज मॅडम सोबत बिझी होता. हेट माय तिकडं पुरी खानदानच तशी. गलती झाली ना बाबा, जाऊ द्या ना. म्हणलो होतो पप्पा ताईला मोबाईल नको घेऊन देवा. अजी वेळेवर इले पट्ट्याचा मार बसला असता ना तर लमची जागेवर राहिली असती. अबे ए लहानच्या, त्या बंदुकीच्या गोळ्या टाकू का बे तुझ्या ढुंगणात? बे डेंग्या, तू जास्त बोलूच नको. पंचायत फैसला करत आहे. गण्याले या गावचा सर्वात लपडेबाज पोरगा म्हणून पंचायत घोषित करत आहे. अन गण्या महिना 2 महिने आपल्या गावामध्ये दिसल नाही, आणि दिसला तर जागेत त्याचे हातपाय तोडून स्मशानभूमीमध्ये त्याला जिवंत जारल्या जाईल. माय गॉड. पंचायत आपला फैसला सुनावून पंचायत येथीस रद्द करत आहे. अल सविते, लमचा दुसऱ्याच्या गावी लपडा सापडला तर गाववाले लगन लावून देतात आणि आमचे गाववाले भौशीचे कुठला काळ्यातलं मारतात. आईव दाढ दुखत आहे भाऊ. मामाजीची लात जोरात बसली वाटते.